प्रश्न क्रमांक 1. कायदेशीर सल्लागार म्हणून सर B.N. राव यांची नेमणूक कोणी केली? याचं उत्तर आहे लॉर्ड वेवेल. प्रश्न क्रमांक 2. घटना समितीचे सचिव म्हणून कोण होते? याचं उत्तर आहे H.V.R. अय्यंगार. प्रश्न क्रमांक 3. बॉम्बे प्रांतामधून M.R. जयकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोण निवडून आले? याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 4. कॅबिनेट मिशन प्लॅन केव्हा जाहीर झाले? याचं उत्तर आहे 16 मे 1946. प्रश्न क्रमांक 5. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकृत करण्यात आला? याचं उत्तर आहे 22 जुलै 1947.